नमस्कार मंडळी. वात्र टाइममध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. 13 तारखेचं चौथ्या टप्प्याचं मतदान झालं आणि अजितदादा पवार अचानक गायब झाले, म्हणजे पत्रकारांच्या दृष्टीतनं. त्यानंतर नरेंद्रजी मोदी यांची दिंडोरीला, नंतर कल्याण येथे सभा झाली, मोठी रॅली निघाली घाटकोपरला, पण अजितदादा कुठंच दिसले नाहीत. झालं सगळे पत्रकार सैरभैर. अजितदादांचं राग, ते रुसलेत, फुगलेत वगैरे वगैरे वगैरे. आणि मग सगळ्यांना अजितदादांची उचकी लागली. नंतर कळलं की त्यांना काहीतरी गळ्याचे इन्फेक्शन झालंय आणि ते विश्रांती घेत आहेत. असो, ही झाली पार्श्वभूमी. आणि आता आजची वात्रटिका. वात्रटिकेचं शीर्षक आहे, कुणाकुणाला लागली दादांची उचकी. कुणाकुणाला लागली दादांची उचकी. अजितदादा गायब, गेले कुठे अनेकांचे डोके उठे. कुठे कुठे प्रेमाचा पाजर फुटे, कुणीतरी आनंद लुटे. प्रचारात दिसेनात म्हणे मित्र पक्षांवर विस्कटले. युतीचे विजयी गणित मतदानापूर्वीच फिसकटले. दिसेनात दादा सभांमध्ये किंवा मोदींच्या भव्य रॅलीत. महायुती खाणार मार विजयी आकड्याच्या टॅलीत. मग बोरू बहादरांनी थेट साहेबांपुढेच प्रश्न फेकला. सगळीकडे शोधले, शेवटी तुमच्या पुढे माथा टेकला. पण जे दादांना ओळखतात त्यांच्यासाठी उत्तर आहे. एक सांगावंसं वाटते, माणूस शेवटी दादा आहे. शब्द पाळण्याचा त्याचा नेहमीचाच वादा आहे. शत्रूच्या शेतामध्ये आलं गाजर, पेरला होता मुळा. दूध खुळ्यांना दादांची उचकी, प्रसंग हा नादखुळा. मंडळी, ही होती आजच्या प्रसंगावर आधारित वात्रटिका. नेहमीप्रमाणे लाईक करा, मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. उद्या भेटूया. चला, मनापासून धन्यवाद.